नमस्कार. अर्जुनाच्या मनामध्ये कुरुक्षेत्रावरती एक प्रश्न पडलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तो भगवंताच्याकडे मागतोय. कसला बरं प्रश्न असावा अर्जुनाच्या मनामध्ये पडलेला? त्याला वाटतंय, देवा, समजा एखादा माणूस आयुष्यभर चांगला वागत आलाय, आयुष्यभर चांगली कर्म करत आलाय, तो कल्याणाच्या, नीतीच्या, धर्माच्या सन्मार्गावर आहे आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्याच्याकडून एखादी चूक झाली तर काय होईल? त्याला त्या चुकाच्यामुळं त्याची सगळी कर्म संपतील का? त्याला सन्मार्गावर जाताना कोणती अडचण येणार नाही का? असे असंख्य प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत आणि भगवंत त्याला उत्तर देत आहेत. भगवंतांनी खूप सुरेख उत्तर दिलंय. ते म्हणतायत की माझी गॅरंटी आहे. होय, माझी गॅरंटी आहे. भगवंत म्हणतात, 6व्या अध्यायातला 40वा श्लोक आहे, ते म्हणतात माझी गॅरंटी अशी आहे की माणसाच्या आयुष्यातील कल्याणाच्या मार्गावरची त्याची कर्म कधीच वाया जाणार नाहीत. तो माणूसही कधी वाया जाणार नाही. बघा काय गॅरंटी आहे भगवंतांची. गॅरंटीचा विषय निघाला म्हणून सांगतो. आपण बाजारामध्ये खरेदीला जातो, वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतो, हे खरेदी करतो, इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करतो. तेव्हा आपण विचारतो गॅरंटी किंवा वॉरंटी काय आहे, आणि दुकानदार बिनधास्त घेऊन जा, माझी गॅरंटी असं म्हणत असतो. पण आपण बहुतेक वेळा दुकानदाराच्या गॅरंटीपेक्षा ब्रँडच्या गॅरंटीवर आणि वॉरंटीवर जास्त विश्वास ठेवतो. म्हणजे ब्रँड तपासतो ना आपण. टीव्ही घ्यायचा आहे तर तो कुठला असला पाहिजे, छान दिसणारा, छान चालणारा, त्याचा आवाज चांगला असला पाहिजे, सगळं तपासतो ना. एखादं म्युझिक सिस्टीम घ्यायचं आहे तर त्याची मेक कोणता आहे, कोणत्या कंपनीचा आहे, याच्या गॅरंटीवर आपण विश्वास ठेवत असतो. मी दुकानदाराला सांगतो, आपण ते नका हो, हे दाखवा, या कंपनीचा दाखवा, त्यात काही चांगलं असेल दाखवा, नवीन मॉडेल असेल दाखवा. का बरं असं होतं? असं का होतं? याचं कारण आहे, आपला विकणाऱ्याच्या पेक्षा निर्मिती करणाऱ्यावर जास्त विश्वास असतो. म्हणजे जो त्याचं प्रोडक्शन करतोय, निर्माता आहे, त्याच्यावर जास्त विश्वास असतो. मग अमक्याची गाडी चांगली, टू व्हीलर अमक्याची चांगली, फोर व्हीलर अमक्याची चांगली, टीव्ही अमक्याचा चांगला, म्युझिक सिस्टीम अमक्याचं चांगलं, जर घरातलं ते काय होम थिएटर घ्यायचंय तर ते कोणाचं चांगलं, मिक्सर घ्यायचा आहे तर तो कुठला असावा, कुकर घ्यायचा आहे तर तो कुठला असावा. म्हणजे उगाच जाहिराती, जो बीबीसी करे प्यार वो कैसे करे इनकार, मी ब्रँड नाही सांगत आहे, हे असतात ना जाहिराती. किंवा मग ती एक जाहिरात, चंदनचा बदन चंचल चितवन, मग ते आपण खुश होऊन जातो ते बघितलं की काय सुंदर आहे असं वाटायला लागतं. नुसतं सुंदर आहे वाटून जमत नाही, त्या निर्मात्याने त्याची गॅरंटी दिली पाहिजे. मग आपण वापरात घेऊन त्याला खात्री वाटू लागते आपल्याला की हे बरोबर आहे. तसं कपड्याच्या दुकानात तुम्ही कधी गेलात का? कपड्याच्या दुकानामध्ये एक बोर्ड आता हमखास लागलेला असतो, फॅशन के इस दौर में गॅरंटी की अपेक्षा ना करे. कारण दुकानदाराला ठाऊक असतं, याच्या प्रोडक्शन करणाऱ्या माणसांनी, याची निर्मिती करणाऱ्या माणसांनी त्याची गॅरंटी दिलेली नाहीये, अजिबात दिलेली नाहीये. कारण ते खराब होऊ शकतो. कपड्याची कधी चिटकवलेल्या टिकल्या गळू शकतात, मणी गळू शकतात, रंग जाऊ शकतो. सुंदर करण्यासाठी म्हणून त्यात जी जी कृत्रिमता जोडलेली आहे ना, ती जाऊ शकते, याची खात्री दुकानदाराला सुद्धा असते, ती आपल्याला सुद्धा असते. म्हणून आपण कपड्याच्या दुकानामध्ये फारसा विचार नाही करत. होऊ शकतं असं वाटतं आपल्याला. आपला निर्मात्याच्या गॅरंटीवरती विश्वास असतो. मग या जगाचा निर्माता, या जगाचा पोषण करता, या जगाला चालविणारा आपल्याला गॅरंटी देतोय. अर्जुनाच्या मनातल्या शंकेचं निरसन करतोय. तो म्हणतोय, अरे विश्वास ठेव, तू केलेली सन्मार्ग, तू कल्याणाच्या मार्गावर केलेली वाटचाल कधीच वाया जाणार नाही, ही माझी गॅरंटी आहे.
देशाचा पंतप्रधान म्हणतो ना, ये मेरी गॅरंटी है, तसं देशाचा निर्माता म्हणतो, ये मेरी गॅरंटी है. आणि जेव्हा देवाची गॅरंटी मिळत असते तेव्हा ती 100% उतरत असते. ती गॅरंटी वापरली जाते हे लक्षात ठेवा. खात्रीनं तुम्हाला त्यात कधीच फटका बसणार नाही अशा स्वरूपाची ती गॅरंटी असते. म्हणून देवाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायला हवा. अर्जुना, संकट आली, अडचणी आल्या, दुःख आलं की माणसं तात्पुरतं दुःखी होतात. आणि या दुःखात त्यांना असं वाटू लागतं की आपल्या चांगल्या कामाचं काय फळ, मग असंच होणार असेल तर चांगलं कशाला वागायचं. आपला मार्ग माणसं सोडू शकतात. असं नको व्हायला. माणसांनी मार्ग नको सोडायला. लक्षात ठेवायचं, तुम्ही जर खरोखर चांगलं काम केलं असेल, तुम्ही आयुष्यात काही चांगलं वागला असाल तर त्या चांगलं वागल्याचं फळ तुम्हाला मिळत असतंच. कधी कधी होतं काय की दुष्टपणानं वागणारी माणसं, चुकीच्या मार्गाने जाणारी माणसं, काही पापकर्म करणारी माणसं, वाममार्गाने कमाई करणारी माणसं श्रीमंत वाटतात, श्रीमंत दिसतात, प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे असं वाटू लागतं. आणि या पैशाच्या आधारावर ते सुखात जगतायत असं वाटू लागतं. आणि आम्ही मात्र सज्जनासारखं वागून काही वाईट न करता वाईट काळामध्ये दिवस घालतोय असं वाटतं. हे वाटणं आणि असणं यात फरक असतो. देव म्हणतात, असा तो प्रसंग लक्षात ठेव की तुझी कल्याणाच्या मार्गावरची वाटचाल कधीच वाया जाणार नाही, फुकट जाणार नाही. त्याचा फायदा होईल. आणि याआधी आपण सांगितलंय, पाप पुण्याचा हिशोब हा बँकेच्या कर्जासारखा नसतो. म्हणजे इकडचं एक खातं, इकडचं एक खातं, मग कर्ज खात्यावरची रक्कम, जमा खात्यावरची रक्कम, मग इकडे दिले तिकडे वजा झाले, असं नसतं होत. म्हणजे एखाद्या दुकानदाराकडे माझे 500 रुपये जमा आहेत, माझी उधारी 575 झाली आहे आणि मी 75 दिले तर भागलं काम, असं नाही आहे. म्हणजे 500 बरोबर झाले, मग 75 रुपये द्यायचे उरले, हे घे 75, आपला हिशोब संपला. अशी देवघेवीचा व्यवहार नसतो होत. त्याची कल्याणाच्या मार्गावरची सगळी एकूण पुण्य, चांगली कर्म जमा झालेली असतात आणि त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतच. भगवंत सांगतात, अर्जुना, यात माझा फायदा काय, मला उपयोग काय, मी चांगलं करून काय फायदा, असा विचार न करता तू तुझी निहित कर्म करत राहा. चांगल्या कल्याणाच्या सन्मार्गावर असलेल्या तुझ्या कर्माची फळं तुला मिळतीलच. ती वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी स्वतः तुला देतो. नमस्कार.